बरेच लोकं आमच्याकडे येत असतात पेशंट म्हणून. ते आम्हाला विचारतात, "सर, व्हेज की नॉन-व्हेज खायला पाहिजे?" कारण ॲलोपॅथीचे डॉक्टर सांगतात, की प्रोटीन तुमच्या शरीराला मिळाला पाहिजे आणि तुम्ही नॉन भरपूर खा. परंतु हे नॉन का खाऊ नये? त्याच्यामागे काही कारणं आहेत. एक तर आपलं शरीर जे बनलेलं आहे, ते व्हेजिटेरियन फूडसाठी बनलेलं आहे. आपले दात बघा, पुढचे पटाशीचे दात आहेत, ते तुम्हाला गायीसारखे दिसतील. एक छोटे 2 सुळे दिसतात. त्याचं कारण असं आहे, की अगदी इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुमच्याकडे अन्न खायला नाही आहे अजिबात आणि आता तुम्हाला जगवायचं आहे स्वतःला. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यावेळेसच फक्त थोडा मांसाहार घेतला, तर चालणार आहे. निसर्गाला चालणार आहे, शरीराच्या निसर्गाला चालणार आहे. परंतु तुम्ही जर जिभेचं लवल्या म्हणून जर नॉन-व्हेज खाणार असाल, तर तुमच्या शरीराला ते चालणार नाही आहे. तुमची जीभ बघा, तुमची पाणी-पिण्याची पद्धत बघा, ही व्हेजिटेरियन प्राण्यांसारखी आहे. त्याच्यामुळे आपलं शरीर हे व्हेजिटेरियन आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपलं आतडं. आपलं आतडं हे व्हेजिटेरियन प्राण्यांसारखं लांब असतं. साधारण 7.6 मीटर्स म्हणजे साधारण 22 ते 25 फूट एवढ्या लांबीचं आतडं आपल्या मनुष्य शरीरामध्ये असतं. हे कुठल्याही मांसाहारी प्राण्यामध्ये एवढं लांब आतडं नसतं. छोटं आतडं असतं वाघामध्ये, सिंहामध्ये किंवा ज्या मर्जारा प्रजातीचे जे प्राणी आहेत, त्यांचं आतडं हे फार लहान असतं. त्याच्यामुळे आपलं आतडं हे व्हेज अन्न पचवण्यासाठीच आहे, हे कधीही लक्षात घ्यायला हवं. ही सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला असंच दिसतं, की आपलं शरीर हे व्हेजिटेरियन आहे. व्हेजिटेरियन अन्नासाठी आपलं शरीर आहे. त्यामुळेच आपण जर जास्तीत जास्त व्हेजिटेरियन आहार सेवन केला, तर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, आरोग्यपूर्ण राहतं आणि स्वस्थ राहतं आणि दीर्घकाळ टिकूही शकतं.